नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गुरुमेहर कौर गेले काही दिवसात सोशल मीडियामध्ये जिच्यावर होणारी टीका, काही गटांचा तिला मिळणारा पाठिंबा यामुळे चर्चेत आलेली एक दिल्लीवासी तरुणी. गुरुमेहरचे वडील कारगिल युद्धानंतर एक महिन्याभरातच काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या एका आत्मघातकी हल्ल्यात शहीद झाले. मात्र माझ्या वडिलांना पाकिस्तानने नाही तर युद्धाने मारलं असं विधान करणाऱ्या गुरुमेहरच्या पोस्टवरती अनेक प्रतिक्रिया आल्यात. या पोस्टचं सध्या मोठं राजकारण होत आहे, कारण भाजप, काँग्रेस, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी या वादामध्ये उड्या घेत आपापली मतं नोंदवली आहेत. पण काही महिने आधीपासून गुरुमेहरची ही पोस्ट सोशल मीडियावरती पोस्टेड आहे. मग त्यावर आत्ताच वाद का? आणि तोही गुरुमेहरने सोशल मीडियावरती अभाविपला जाहीर विरोध करणारी पोस्ट केली. त्यानंतर सोशल मीडियामध्ये जी वॉर रूम आहे त्यावरती चांगलीच दाणादाण उडालेली आहे आणि आता देशद्रोही ठरवत गुरुमेहरला बलात्काराच्या धमक्या सुद्धा आल्यात. साहजिकच या सगळ्यातनं व्यथित होऊन गुरुमेहरने दिल्ली सोडण्याचा निर्णय घेतलाय. पण वास्तविक काय चुकलं तिचं? आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत अभाविपचे प्रदेश संघटक यदुनाथ देशपांडे, त्याचबरोबर एसएफआयचे सुनील राठोड या चर्चेमध्ये सहभागी होतील. आपच्या प्रदेश संयोजक प्रीती मेनन शर्मा या देखील या चर्चेमध्ये आपली मतं मांडणार आहेत. त्याचप्रमाणे पुण्यावरून सामाजिक आणि राजकीय घडामोडींचा अभ्यासक अविनाश धर्माधिकारी हे या चर्चेमध्ये सहभागी होतील. आपण पहिल्यांदा अभाविपची यामधली भूमिका जाणून घेऊया. देशपांडेजी, काय चुकलं गुरुमेहरचं या प्रसंगी असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे अभाविपला तिने कडाडून विरोध केलेला होता त्या एका कॉन्फरन्सवरनं. खरं तर गुरुमेहर कौरचं काय चुकलं हा जो विषय आहे, याच्यापेक्षा काय परिस्थिती आणि काय पार्श्वभूमी आहे याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला लागेल. खरं तर एका महाविद्यालयामध्ये एक असा सेमिनार करण्याचा प्रयत्न काही ग्रुप ऑफ स्टुडंट्स करतात आणि तेही त्या महाविद्यालयाचे नसतात. आणि ते करत असताना जेव्हा प्राचार्यांना ती परवानगी प्राचार्य नाकारतात आणि विद्यार्थी पण त्या कार्यक्रमाला विरोध करतात, कारण की मागच्या वर्षी देशाच्या विरोधात घोषणा देणारा उमर खालिद अशा व्यक्तीला तिथं बोलवलं जातं. आणि हे जेव्हा होतं तेव्हा पहिला दिवस जातो, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा देशाला तोडण्याच्या घोषणा दिल्या जातात, काश्मीर मांगे आझादी, बस्तर मांगे आझादी, अशा सगळ्या गोष्टी जेव्हा तिथे होतात तेव्हा त्याचा विरोध अभाविपचा कार्यकर्ता साध्यापणाने करायला प्रयत्न करतात. आणि त्याचा विरोध जेव्हा साध्यापणाने त्याचा विरोध होतो तेव्हा त्यांच्यावर अटॅक केला जातो. त्यामुळे खरं तर गुरुमेहरचं काय चुकलं याच्यापेक्षा त्याच्याकडे न जाता कोणी ह्या सगळ्या गोष्टीला सुरुवात केली याच्याकडे जरा लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं माझं मत आहे. त्यामुळे विद्यार्थी परिषदेच्या भावना, तुमचा थेट आरोप आहे कोणावरती? विद्यार्थी परिषदेच्या भावना ह्या गुरुमेहरला ज्यांनी तिथे खरं तर आरोप किंवा त्यांच्यावर बलात्कार करण्याचे त्यांना धमक्या दिल्या किंवा वाईट काही बोलले असतील, त्यांच्या विरोधामध्ये विद्यार्थी परिषद आहेच आहे. विद्यार्थी परिषदेने सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या विरोधामध्ये FIR टाकलेलीच आहे. उमर खालिदचा तो जो वर्कशॉप त्या ठिकाणी होणार होता, लेक्चर होणार होतं, त्याचे जे ऑर्गनायझर होते त्या टीम मध्ये गुरुमेहर कौर होती अशी सुद्धा माहिती येते. तिने त्यानंतर हे सगळे तिथे जो विरोध झाला अभाविपकडनं, त्यानंतर तिने अभाविपला विरोध करणारी एक पोस्ट, त्याच प्रकारे हातात पोस्टर धरून तिने ती इंटरनेटवरती, सोशल मीडियावरती तिने ती पोस्ट केलेली होती. त्यानंतर सगळा हा प्रकार सुरू झालाय असा एक आरोप होतोय. एकतर विषय असा आहे की जेव्हा देशाच्या विरोधामध्ये घोषणा देणारे कार्यक्रम महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये होतील, त्याला विद्यार्थी परिषदेचा आज नाही, इथून पुढचे किती काही वर्ष आणि इथून मागचे किती काही वर्ष विरोध असेल. आणि त्यामुळे जर त्याच्यामध्ये जर दुर्दैवाने गुरुमेहर असेल तर आता त्याच्यावरही आपल्याला काही ना काही चर्चा करायला लागेल. पण विषय तुमचा जो आहे की तो विरोध गुरुमेहर कौर या व्यक्तीला असता किंवा त्या प्रसंगाला असता ज्यावरनं, तर ती एक बाजू समजू शकली असती किंवा तो एक वेगळा चर्चेचा विषय आहे. विषय असा आहे की तिने पाकिस्तान संदर्भात जे काही पोस्ट हातात ते पोस्टर्स घेऊन तिचा जो काही तो व्हिडिओ आलेला होता त्याच्यावरनं आता गुरुमेहर कौर या विषयावर त्याला धरून आता चर्चा व्हायला लागली की ती योग्य आहे की अयोग्य आहे. मग तिला देशद्रोही सुद्धा ठरवण्यात आलेलं आहे आणि अनेक बडे बडे लोक आहेत त्याच्यामध्ये. तर माझं असं म्हणणं आहे की जेव्हा गुरुमेहरनी ओपन प्लॅटफॉर्मवर ते सगळं बाहेर आणलेलं आहे ना, म्हणजे ओपन मीडिया आहे, सोशल मीडिया, तेव्हा भारतामध्ये जो संस्कार पारिवारिक एका थ्रेड स्ट्रक्चरमध्ये सगळ्यांना मिळतो, त्याच्यामध्ये भारताच्या विरोधात किंवा भारताच्या अखंडतेच्या विरोधामध्ये कोणी काही बोलत असेल तर त्याच्या विरोधामध्ये लोक जातील. पण गुरुमेहरच्या विषयामध्ये जे तिने ते केलं आहे त्याच्यामध्ये लोकांना ते वाईट वाटलं.
कोणाच्या भावना त्याच्यामध्ये दुखावल्यात. जेव्हा तिन्ही ते फ्रीडमनी एका अभाविपची फ्री काय भूमिका आहे? मीडियावर तिचं चुकलं? तिने जे त्याच्यात विधान केलेलं आहे. एका फ्री मीडियावर जेव्हा तिने ते टाकलं, तेव्हा जेव्हा तिने एवढं फ्रीडम घेतलं, तेव्हा लोक जेव्हा देशाच्या विरोधामध्ये किंवा देशाच्या याच्यात पाकिस्तानला एका अर्थाने त्याच्यामध्ये ती महत्व देण्याचा प्रयत्न जर करत असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी बोललंय. उदाहरणार्थ विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता, त्यांनी काही त्यांना वाईट बोलले, घाणेरडं बोलले असं कुठेही नाहीये. त्यामुळे नाही तर मग अभाविपचा मोठेपणा किंवा अभाविपचा सच्चापणा हा याच्यात आहे की आम्हीच पहिल्यांदा एफआयआर केली. गुरमेहर कौरने एफआयआर करायला पाहिजे. पाकिस्तानने माझ्या वडिलांना मारलं नाही, मात्र युद्धाने मारलं, याविषयी अभाविपने काही भूमिका घेतलीये का तिच्या या मताविषयी? या विषयाच्या भूमिकेत अभाविपणी एकट्याने घेण्याची काही आवश्यकता नाही, कारण की विद्यार्थी परिषदेने या सगळ्या गोष्टीचा ठेका घेतलाय असं नाही. समाजाने भूमिका घेतलेली आहे आणि समाजामध्ये जेव्हा समाजाने जेव्हा भूमिका घेतली आहे तेव्हा समाजाने जी भूमिका घेतलेली आहे ती अशी घेतलेली आहे की या आम्ही सगळं सहन करतोय, आम्ही सगळं बघतोय, तेव्हा या भारताने कधीही कोणत्या देशावर आक्रमण केलं नाही, भारताने कधीही स्वतःहून पाकिस्तानच्या याच्यात घुसखोरी केली नाही. मग पाकिस्ताननी नाही मारलं आणि भारताच्या तिथे जे युद्ध झालं त्याच्यानी मेलं, याच्यावर जर लोकांना राग आलाय तर तो कदाचित स्वाभाविक आहे. याच्यावरती विद्यार्थी परिषदेच्या याच्यात जर बघितलं तर विद्यार्थी म्हणजे भारताचा जो संस्कार आहे आणि भारताचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये कधीही भारताने पाकिस्तानवर हल्ला केलेला नाही. त्यामुळे पाकिस्तानवर हल्ला केलेला नाही. जर पाकिस्तानने हल्ला केला तर त्याला जशास तसं उत्तर देण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. एक छोटासा प्रश्न, मगाशी तुम्ही बोलता बोलता म्हणालात की गुरमेहर कौर की त्या संदर्भातल्या ज्या घटना आहेत त्या घटनेमध्ये आगीत तेल कोण ओततंय, कोणीतरी ओततंय असा तुम्ही आरोप केला, तर तुमचा कोणावरती संशय आहे का की ही घटना उगाच चिघळवण्याचा कोणी प्रयत्न करताय असं वाटतंय अभाविपणे? नाही, हे कसं आहे, मीडियाच्याही सगळं समोर आहे, समाजाच्याही सगळं समोर आहे आणि सुदैवाने विद्यार्थी परिषदेच्या पेक्षा त्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी आणि केवळ तिथल्याच नाही तर भारतभरातल्या सर्व महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा विरोध केला. त्यामुळे त्या संघटनांची नावं सगळ्यांच्या समोर आहेत. तुम्हालाही ती या 4-5 दिवसांच्या याच्यामध्ये पाठ झाली आहेत. तुम्हाला संघटनांची नावं घ्यावी त्या सर्व, जसं आयएसआ आहे, एसएफआय आहे, एआयएसएफ आहे, असे सगळे लोक तिथे या सगळ्यांनी ते सगळं वातावरण गरम करायचा प्रयत्न केलेला आहे. सुनील राठोड थेट आरोप हा केलेला आहे की एसएफआय सारख्या ज्या संघटना आहेत त्यांनी हे प्रकरण गरम करायचा प्रयत्न केला. गुरमेहर कौर फक्त प्यादं आहे यामधलं, असं यदुनाथ देशपांडे म्हणतात अभाविपचे. या प्रकरणामध्ये सुरुवातीला यदुनाथ जोशींनी जो काही त्यांची भूमिका जी काही एकूण सगळी मांडलेली आहे ती मुळात मुख्य जो विषय आहे आजचा त्याला थोडीशी साईडलाईन देणारी आहे आणि वेगळ्या पद्धतीची एक भूमिका आहे. ती त्यांची भूमिका असू शकते, त्याच्याबद्दल माझं काही मत नाही. त्यांनी जो काही आरोप या ठिकाणी केलेला आहे तर तसं मुळीच नाहीये. एसएफआय या घटनेच्या पाठीमागे नाहीये. हे या गोष्टीवरून या ठिकाणी आपल्याला दिसेल की मला वाटतं गुरमेहर कौरनं या ठिकाणी जाहीर केलं आहे की माझ्या पाठीमागे कुठलीही राजकीय शक्ती नाही, कुठल्याही राजकीय संघटनेची मी या ठिकाणी मेंबर नाही, सभासद नाही. त्याच्यामुळे तिच्या पाठीमागे एसएफआय असण्याचा किंवा आयएसआ असण्याचं काही कारण नाही. ह्या संदर्भामध्ये फक्त एक गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छेल की हा जो विषय आज आपण या ठिकाणी चर्चेला घेतोय की आणि ज्या व्हिडिओ क्लिपच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी चर्चा घेतोय ती व्हिडिओ क्लिप आहे 1 वर्ष जुनी, जवळपास मागच्या वर्षीच्या एप्रिल महिन्यातली ती व्हिडिओ क्लिप आहे. त्या व्हिडिओ क्लिप मधल्या बाकीच्या कुठल्याही गोष्टीच्या संदर्भामध्ये चर्चा न करता त्याच्यामधली जी 13 नंबरची जी काही स्लाइड आहे त्या स्लाइडच्या संदर्भामध्ये आज आपण या ठिकाणी चर्चा करतोय. ज्या गोष्टीवरून अभाविपला आपत्ती आहे त्या गोष्टीच्या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करतोय. ती गोष्ट अशी आहे की गुरमेहर कौर या ठिकाणी असं म्हणतं की माझे वडील त्यांना पाकिस्तानला नाही मारलं, त्यांना युद्धानं मारलं. मला या ठिकाणी अभाविप आणि अभाविपचे जे कोणी एकूण सगळे कार्यकर्ते आहेत त्यांची विचारसरणी या ठिकाणी मानणारे जे लोक आहेत त्यांच्यासमोर फक्त एक सवाल या ठिकाणी उपस्थित करायचा आहे. तुम्ही जी एकूण सगळी भूमिका मांडताय, भारतामध्ये जी एकूण आपली भूमिका आपण मांडतो की वसुधैव कुटुंबकम, सगळीकडे शांती आपल्याला प्रस्थापित त्या ठिकाणी करायची आहे. आरएसएसचे बरेचसे लोक सत्संग घेत असताना त्या ठिकाणी शांतीचा उपदेश त्या ठिकाणी ते समाजाला करत असतात. नेमकी हीच भूमिका गुरमेहर कौर तिच्या एकूण सगळ्या ह्याच्यातून ती मांडते. तर या लोकांना आपत्ती होण्याचं काहीही कारण नाही. या लोकांना आपत्ती होण्याचं फक्त एक कारण आहे, ती चांगली योग्य भूमिका मांडते त्या ठिकाणी, परंतु अभाविपला विरोध करून ती भूमिका त्या ठिकाणी मांडते.
त्याच्यामुळे अभाविपला सुनील राठोड, एक छोटा प्रश्न माझा तुम्हाला आहे की या ठिकाणी गुरमेहर कौर सांगतेय की माझ्या वडिलांना पाकिस्तानने नाही मारलं, युद्धाने मारलं. पण त्यामध्ये एक फॅक्ट आपण या ठिकाणी कुठेही आपण बाजूला करू शकत नाही की ज्या कुठच्या घटनेमध्ये तिचे वडील जे शहीद झालेले आहेत तो आत्मघातकी हल्ला होता, दहशतवाद्यांनी केलेला होता आणि हा दहशतवाद पाकिस्तान प्रणित होता. म्हणजे पाकिस्तान आपल्यावर युद्ध थोपवतंय आणि त्या युद्धामध्ये तिचे वडील शहीद झालेले आहेत म्हटल्यानंतर पाकिस्तानकडे थेट बोट जाणारच आहे. बिलकुल. मी पाकिस्तानला इव्हन गुरमेहर कौर सुद्धा पाकिस्तानला सपोर्ट करते तिच्या एकूण सगळ्या ह्याच्या माध्यमातून, असं होत नाही. आणि मी सुनील राठोड देखील गुरमेहर कौरला सपोर्ट करतोय याचा अर्थ पाकिस्तानला सपोर्ट करतोय असं त्याचा मुळीही अर्थ निघत नाही आणि तो तसा कोणी काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये. परंतु युद्ध कोणीही छेडलं असेल, पाकिस्ताननं छेडलं असेल किंवा आणखीन कुठल्याही देशानं, भारताच्या शेजारी फक्त पाकिस्तानच राहत नाही, चीन राहतो. चीन युद्ध छेडू शकतो किंवा मग आणखीन कुठलेही देश त्या ठिकाणी युद्ध छेडू शकतात. त्या सर्व म्हणजे युद्ध हे वाईटच आहे असं मला या ठिकाणी याच्यातून सांगायचं आहे. पाकिस्ताननं जर ते युद्ध छेडलं असेल तर पाकिस्तान चुकीचं कृत्य त्या ठिकाणी करतोय. परंतु तिची जी भूमिका आपण या ठिकाणी मांडतोय त्याच्या संदर्भात माझं हे मत. प्रीती मेनन आपल्यासोबत आहेत. अनेक राजकीय पक्षांनी त्यांच्या भूमिका मांडलेल्या आहेत. आपच्या प्रदेश संयोजक आहेत प्रीती मेनन. आपची भूमिका काय आहे या संदर्भात? तुम्हाला पटते का गुरमेहर कौरची भूमिका? ह्यात ना खूप वेगवेगळे इश्यूज आहे जे गोंधळून आता आमच्या समोर ठेवले गेले आहे. कारण राज्यात एक कन्फ्युजनचं आणि एक थ्रेटचं वातावरण क्रिएट करणं हे बीजेपी आणि एबीवीपीची प्राईम भूमिका आहे. वेगवेगळे जर इश्यूजला सेपरेट केलं तर सेन्सिबल दिसणार. गुरमेहरनी हे फक्त नाही म्हटलं की मी पाकिस्तानला ब्लेम करत नाही. तिचा जर पुरा व्हिडिओ बघितलं, तिने सांगितलं जेव्हा ती 6 वर्षाची होती तिने एका बुरका क्लॅड महिलाला अटॅक केलं होतं आणि तिची आईने तिला बसवून सांगितलं की हे लोक रिस्पॉन्सिबल नाही आहे, कोणी एक व्यक्ती रिस्पॉन्सिबल नसतं, कोणी एक कंट्री रिस्पॉन्सिबल नसतं. आम्ही युद्ध करतात म्हणून आमचे लोक मार्टर होतात आणि जर आम्ही पीसफुली राहिले तर कोणीच मार्टर होणार नाही आणि कोणी मुलांचे वडील जाणार नाही असे देशासाठी बलिदान करायला. इतकी मोठी तिची सोच आहे की तिने फॉरगिव्ह केलं आणि तिने पीसचा एक प्रयत्न केलं. हे पीसचा प्रयत्न तिने एकटीला नाही केलाय, मोदीजींनी केलंय, वाजपेयीजींनी केलं आहे. आता जे मोठे मोठे ट्रोल्स आहे वीरेंद्र सेहवाग आणि रणदीप हुंडा, जर त्यांची तुम्ही ट्विटर टाइमलाईन बघितली त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की राजकारण्यांनी हे 2 देश कंट्रीजला सेपरेट करून ठेवलंय पण त्याच्यामध्ये पीसफुल संबंध व्हावे. तर सगळे लोक हे म्हणतात, वीरेंद्र सेहवाग म्हणतात, रणदीप हुडे म्हणतात, वाजपेयीजी म्हणतात, मोदी म्हणतात, तर ते बरं आहे. पण ही एक 20 वर्षाची मुलीने म्हटलं तर तिला टेरराईज करण्यासाठी एबीवीपीने एक पुरा कार्यक्रम काढला आहे ज्यात त्याला डेथ थ्रेट्स, रेप थ्रेट्स दिले आहे आणि उलटा चोर म्हणजे चोर की दाली में तिनका ऍक्च्युअली त्यांनी स्वतः जाऊन एफआयआर फाईल केली आहे. त्यांचे जे स्टँडर्ड ट्रोल्स आहे जे बीजेपीचे आणि एबीवीपी असतात त्यांनीच धमक्या दिली आहे ती 20 year oldला आणि त्यांनीच जाऊन एफआयआर फाईल केली आहे. तो प्रसंग एक दुसरा आणि आता जे कॅम्पसमध्ये झाला ते वेगळं प्रसंग. तिकडे गुरमेहरनी खूप सारे स्टुडंट्सनी, फक्त गुरमेहर नाही पुरे देशाच्या स्टुडंट्सनी सांगितलं की आम्हाला कॅम्पसमध्ये व्हायलन्स नको आणि एबीवीपी नेहमी त्यांच्या इश्यू मांडत नाही, ते येऊन मारपीट करतात, तोडफोड करतात. प्रोफेसर्सला सुद्धा त्यांनी मारलं आहे. तर सगळ्या लोकांच्या, सगळ्या स्टुडंट कम्युनिटीचा ही भूमिका होती की कॅम्पसमध्ये व्हायलन्स नको. गुरमेहरनी ते म्हटलं आणि गिल्टी पार्टी एबीवीपी आहे म्हणून त्यांनी तिच्या अगेन्स्ट इतकी प्रचंड कॅम्पेन बांधून ठेवली. बीजेपीचा फुल SM सेल, बीजेपीचे होम मिनिस्टर किरण रिजिजू ज्यांची जबाबदारी आहे पीस ठेवण्याची, त्यांनी सुद्धा ट्विट केला तिच्या, म्हणजे त्यांनी सांगितलं की तिचे जे ठीक आहे प्रीती मेनन, तुमचे काही मुद्दे या ठिकाणी अभाविपचे प्रतिनिधी आहेत त्यांना पटत नाहीयेत. मात्र माझा एक छोटासा प्रश्न, अगदी थेट प्रश्न, गुरमेहरची भूमिका तुम्हाला पटते का, हो किंवा नाही? ऍब्सोल्युटली पटते आणि आम्ही फुल सपोर्ट देतो गुरमेहरला आणि कोणालाही ज्यांना पीसफुल तरीकेने आपले इश्यूज मांडायचे, आपले व्ह्यूज ठेवायचे, पीसफुल तरीकेमध्ये तुम्ही काहीच कहा पण हे मारपीट चालणार नाही.
ठीक आहे, आपण अभाविपाकडे येणार आहोत, मात्र तत्पूर्वी अविनाश धर्माधिकारी सर सुद्धा आहेत आपल्यासोबत. अविनाश धर्माधिकारी, एकूणच ह्या संपूर्ण प्रकरणामधला चित्र तुमच्या समोर क्लिअर झालेलं असेल. गुरमेहरची भूमिका तुम्हाला पटते का, की या संपूर्ण प्रकरणामध्ये गुरमेहरचा प्यादासारखा फक्त वापर केला जातोय? गुरमेहरची भूमिका मला अजिबात पटत नाही. बर, कोणाही विचारी माणसाला ती पटेल असं मला वाटत नाही. पण आपली चर्चा चालू झाल्यापासून एकीकडे मी स्क्रीनवरही पाहतोय आणि आत्ता चर्चेत उल्लेख आला की गुरमेहरला बलात्काराच्या धमक्या दिल्या गेल्या. हो, त्या बाबतीत सुद्धा गांभीर्याने आधी मला 2 बाबी सांगायच्यात. पहिली गोष्ट, अशा प्रकारचं काहीही झालेलं असेल तर कायद्यानुसार त्याची कठोर चौकशी होऊन ताबडतोब संबंधिताला शिक्षा झालीच पाहिजे. हो, राष्ट्रीय पातळीचे डिबेट ह्या पातळीला घसरता कामा नयेत. कायद्याने त्याची आवश्यक ती पावलं उचलली पाहिजेत. दुसरी गोष्ट, तुम्हाला स्टुडिओतून काय किंवा मला मी जिथून बोलतोय तिथून या बाबतीतलं आपल्या हाताशी माहितीची साधनं काही प्रमाणात का होईना जे सोशल मीडियात आहे ते, म्हणूनच मी त्या मर्यादांचं भान ठेवून एवढी जाणीव करून देतो की त्या सोशल मीडियामध्येच अशा वेगवेगळे आलेले आहेत की ज्यांनी बलात्काराची धमकी दिली तो खरा डाव्या चळवळीतलाच एक आक्रमक माओवादी, म्हणजे भारताला राष्ट्र सुद्धा न म्हणणारा आणि इथली लोकशाही राज्यघटना तोडणे ज्याचा हेतू आहे असा एक कार्यकर्ता, त्याचं नाव येतंय. तरी सुद्धा मी या निष्कर्षावर उडी मारत नाही की दोषी तो आहे. पण याचा तपास होईपर्यंत एकदम निष्कर्ष काढून आधी ठरवून ती विद्यार्थी परिषद असो किंवा डावी संघटना तिलाच दोषी ठरवायचं हे चुकीचं ठरेल. आता उरतं गुरमेहर, तर आपल्यालाही इथे बोलताना खरं म्हणजे हे सोशल मीडियात पाहायला मिळेल या पलीकडे ती व्यक्ती म्हणून कशी आहे याचा आपल्याला काही माहिती नाही. म्हणूनच जेवढं समोर आहे तेवढ्याचं भान ठेवूनच बोलायला पाहिजे. तर माझ्या वडिलांना युद्धानी नाही, पाकिस्ताननी नाही, युद्धानी मारलं. हो, नुसतं ते वाक्य घेतलं तर त्याचे अनेक अन्वयार्थ लागू शकतात. उदाहरणार्थ, युद्ध वाईट आहे, युद्ध मानवी समस्यांचं सोल्युशन असू शकत नाही, सगळं बरोबर आहे. पण तितकंच एक प्रकारे तिच्या त्या विधानामध्ये वडिलांच्या कर्तव्य बजावताना आलेल्या मृत्यूला एक प्रकारचा कसर लागेल असं सुद्धा त्या विधानाचा अन्वयार्थ होतो. ते दहशतवाद्यांशी लढताना गेले, ते दहशतवादी पाकिस्ताननीच पाठवलेले होते. म्हणून या विधानाला कदाचित अजून मॅच्युअर नसलेल्या एका मुलीचं आता तिला वापरत होते डाव्या संघटनांचे का आत्ताचा वाद उद्भवला म्हणून जणू विद्यार्थी परिषद तिच्या विधानाचा वापर करते, हे तुम्ही तिकडे काय दृष्टिकोनातनं बघणार यावरनं आहे. पण याच्या सगळ्याच्या मुळाशी पुन्हा 1 वर्षापूर्वी JNUत घडलेला प्रकार आणि आता त्या रामजस कॉलेजमध्येही तुम्ही अफजल गुरुची मृत्यूचा दिवस साजरा करताय. तिथे देशाच्या तोडू आणि भारत तेरे तुकडे हजारवाल्या घोषणा दिल्या जातात. तिथे हे सगळे विद्यार्थी नेते आहेत उमर खालीद सकट, आणि आता पुन्हा तुम्ही नाकावर टिचून त्यालाच बोलवणार होय. म्हणजे मग मी म्हणेन लोकशाही मार्गाने तरी त्याचा विरोध केला पाहिजे. पण आता एक गंभीर विधान बोलून मी थांबतो. एक काय हे जे रूढार्थाने शब्द वापरले जातात ना, उजवे डावे, या शब्दांनाच काही मर्यादा आहेत आणि आपण त्या मर्यादांचं भान ठेवून बोललो तरच परिस्थितीचं विश्लेषण नीट करता येईल. ते ठेवून मी म्हणतोय की विचारांकडे बघण्याचा एक पर्स्पेक्टिव्ह, एक पद्धत म्हणून डावा लेफ्टिस्ट हे असू शकतं. पण भारतीय संदर्भातला डावा विचार आता जवळजवळ देशविरोधी आणि देशद्रोही गोष्टींचं समर्थन करणे इथपर्यंत जाऊन पोहोचलाय. हे जर चालू राहिलं तर डाव्या विचाराची दिवाळखोरी स्पष्ट होणार आहे आणि त्याचा या देशामध्ये पराभव होणार आहे. प्रीती मेनन यांना काही मुद्दे मांडायचे आहेत. अभाविपवरती त्यांनी थेट आरोप सुद्धा केलेले, त्याची उत्तरं आपल्याला घ्यायची आहेत. मला वाटतं सुनील राठोड यांना सुद्धा काही मुद्दे पटलेले नसणार आहेत. मात्र एक छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर आपण याच मुद्द्यांवरती चर्चा पुढे नेणार आहोत. लगेचच परत येतोय, बघत रहा माझा विशेष. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय ABP माझा. आपली चर्चा सुरू आहे गुरमेहर कौर आणि तिच्याविषयी. तिचं नेमकं चुकलं काय याविषयी आपण चर्चा करतोय. ब्रेकपूर्वी अविनाश धर्माधिकारी यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला होता, डाव्या आणि उजव्या चळवळीबद्दल. प्रीती मेनन यांना त्या संदर्भात काही मुद्दा मांडायचा होता. प्रीती मेनन.
हे सिम्पली एक डाव्या आणि उजव्या भागाचा इश्यू आहेच नाही. आम्ही लोक कोणत्याही डाव्या किंवा उजव्या भागाचे लोग नहीं है. गुरमेहर स्वतः कोई लेफ्ट की नहीं है, एसएफआई की नहीं है, उसका किसी भी ऐसे एसोसिएशन या पॉलिटिकल पार्टी से लेने का नहीं है. जो उन्होंने उमेर खालिद की बात की, जो उन्होंने बोला कि वहां पे नारे लगाए गए, हम शुरू से कह रहे हैं कि जिन्होंने नारे लगाए उन्हें अरेस्ट क्यों नहीं किया गया है. दिल्ली ने तो एक पूरी कमेटी बिठाई थी और कमेटी ने आरोपियों का नाम तक लिया था जो दिखाई दिए थे वीडियो पे नारे लगाते हुए. वो कश्मीर से आए हुए यूथ थे. उन्हें क्यों भगा दिया गया, उन्हें क्यों अरेस्ट नहीं हुआ? जो एक्चुअली नारे निकाल के गए वहां पे भारत के टुकड़े कर देंगे, उनको तो किरण रिजिजू की पुलिस ने और सेंट्रल मिनिस्ट्रीज ने प्रोटेक्ट करके कश्मीर भगा दिया और वहां पे जो रहने वाले स्टूडेंट्स हैं उनके ऊपर अत्याचार बरसा रहे हैं. ये फैक्ट सबके सामने आ चुके हैं. तो उन्होंने जब एक तरफ ये रखा हुआ है कि ये एक लेफ्ट और राइट की लड़ाई है, वो गलत है. ये सिंपली एक सेंट्रल गवर्नमेंट की लड़ाई है उसी के सिटीजन्स के खिलाफ जिनकी वो आवाज उठाने नहीं देना चाहती. एक तरफ उन्होंने बोला कि जो सोशल मीडिया पे रहेगा उसी के ऊपर हमें चर्चा करनी चाहिए. तो गुरमेहर की एक स्लाइड नहीं है सोशल मीडिया पे, वो एक पूरा वीडियो है जिसमें उसने बताया कि कैसे उसको एक कम्युनिटी के प्रति हेट्रेड हो गई थी, लेकिन उसकी मां ने समझाया कि इस हेट्रेड से कोई सोल्यूशन नहीं. प्रीती मेनन, आपल्याला या व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे हे लक्षात आलेलं आहे. मात्र मुद्दा असा आहे की तब्बल 1 वर्षापूर्वी हा व्हिडिओ, म्हणजे मागच्या एप्रिल महिन्यामध्ये जवळपास हा व्हिडिओ पोस्ट झालेला होता एका पेजवरती. त्याच्यावरती आत्ता चर्चा होते. आणि बरं असं नाहीये की याच्यामध्ये सो कॉल्ड डावे किंवा सो कॉल्ड उजवे सगळेच जण त्याविषयी चर्चा करतात. मग आत्ताच का त्याविषयी चर्चा होतीये? एक निमित्त आहे की एबीव्हीपीला विरोध झाला आणि त्यानंतर चर्चा व्हायला सुरुवात झाली. तेच झालं. एबीव्हीपीला विरोध झाला म्हणून ज्यांनी एबीव्हीपीचा विरोध केलाय त्यांच्याबद्दल तुम्ही काहीच म्हणू शकतात. त्यांची कोणतीही हिस्टॉरिक स्टेटमेंट्स घेऊन डिस्टॉर्ट करून तुम्ही लोकांसमोर ठेवू शकतात. ती मुलींचे वडील वारले, तिचे आजोबा रडत होते टीव्हीवर की माझी मुलीबद्दल तुम्ही हे सगळं म्हणतात की तुम्हाला लाज सुद्धा नाही आहे. तुम्ही असं कसं म्हणू शकतात? मी माझा पोरगाला दिला आहे, तुम्ही माझी पोरीची जाण घेणार आता. ह्या सिच्युएशनवर देशाला येऊन ठेवलं आहे कि एक परिवार जहां से शहीद हुआ है एक इंसान, उस परिवार को आप धमकियां दे रहे हो बस क्योंकि आपको अपनी जो संगठन की वेरियस ग्रुप्स हैं उनके वायलेंस को ढकना है. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आलाय प्रीती मेनन. मला वाटतं सुनील राठोड नाही काही मुद्दा मांडायचा आहे. मात्र तत्पूर्वी मी यदुनाथ देशपांडेंकडे जाते. मगाशी तुमच्यावरती खूप आरोप सुद्धा केलेले आहेत प्रीती मेनन यांनी. एक तर विषय म्हणजे मी पहिल्यांदा सुनील राठोडजी जे बसलेले आहेत त्यांचं खरं तर अभिनंदन करेल. मला आज आनंद वाटला की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते काय म्हणतात आणि कोणत्या मुद्द्यावर पुढे जातात याच्यावर तुमचं भरपूर लक्ष आहे. देवाकडे एवढीच प्रार्थना की तुम्ही पण त्या मुद्द्यावर कन्व्हिन्स होऊन पुढे जावं. वसुदैव कुटुंबकम तुम्ही म्हणता आणि त्याच्यावर तुम्ही विद्यार्थी परिषदेला सांगितलं की विद्यार्थी परिषदेच्या त्याच्यावर विश्वास नाही का किंवा संघाचा त्याच्यावर विश्वास नाही का. पण विद्यार्थी सुनीलजी, मला एक तुम्हाला सांगायचं आहे की विद्यार्थी परिषदेचा वसुदैव कुटुंबकमवरच विश्वास आहे. कुटुंब तोडण्याची भाषा करणारे आणि कुटुंब तोडण्याची इच्छा मनामध्ये प्रबळ करणारे जे लोक आहेत, जे कॉलेज कॅम्पसेसमध्ये उभे आहेत, जे विद्यापीठामध्ये उभे आहेत, नको तिथे एवढं महत्त्व देऊन एवढं आम्ही विचार करतो असं सांगून काही लोक एसी मध्ये. तुम्ही थेट नावं का घेत नाही? तुम्ही थेट नावं का घेत? सगळ्यांना माहिती आहे तुमच्यावर थेट आरोप केले जात आहेत, तुम्ही थेट नावं का घेत नाही? या सगळ्या याच्यामध्ये नावं घ्यायला काही हरकतच नाहीये. उदाहरणार्थ ISI सारखे लोक आहेत, हे सगळे AISF सारखे लोक आहेत जे त्या तिथेमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये डायरेक्टली आहेत. यांचा मागच्या वर्षीचा कन्हैया कुमार हा डायरेक्टली त्याच्यामध्ये होता. असं प्रीतीताई पण असं कसं काय म्हणू शकतात मला माहित नाही. ऍक्च्युली त्यांनी त्यांनी त्याच्या पहिल्या वक्तव्यामध्ये असं सांगितलं की एका छोट्या विद्यार्थिनीला सगळेजण या ट्विटरवर आणि फेसबुकवर ट्रोल करतायत, काहीतरी बोलतायत, मग त्या सेहवागने काहीतरी म्हणलं. आणि हे खरं तर हा ऍक्च्युली मी पहिल्यांदाच हा मुद्दा मांडला. जेव्हा एखादा व्यक्ती महाविद्यालयामध्ये जातो, तो सज्ञान होतो आणि जेव्हा त्याला ट्विटर आणि फेसबुकवर येण्याची इच्छा होते तेव्हा तो प्लॅटफॉर्म किंवा ते जे मीडिया आहे, ते माध्यम जे आहे ते ओपन माध्यम आहे. जेव्हा तुम्ही काही बोलाल
त्याला संपूर्णपणे विरोध करण्याचं किंवा सहमत नसण्याचं, सहमत असण्याची सर्व जी गोष्ट आहे ती फ्री तिथे आहे. त्यामुळे एका अर्थाने आपने फ्रीडमच्या विषयासाठी हमें चाहिए आझादी, फ्रीडमसाठी आम्ही हे करतो असं म्हणणं आणि या लोकांच्या फ्रीडमवर प्रश्न निर्माण करणं, म्हणजे याच्यात कदाचित तुमचं माइंडचं कन्फ्युजन आहे किंवा आपचा तुमचा जो एकूण तुमची जी सैद्धांतिक भूमिका आहे ती कन्फ्युज्ड आहे असं मला वाटतं. त्यामुळे असं ऍक्च्युली काही हे नाहीये. आणि दुसरं जे तुम्ही जे म्हणताय या सगळ्या म्हणजे जे लोक तिथे काश्मीरमध्ये पळून गेले, ज्यांनी घोषणा दिल्या असं तुमचं म्हणणं आहे ना, तर मग तुमचा जितका तुम्ही त्या गुलमेहरचा व्हिडिओ अभ्यासलेला आहे ना, तितका मागच्या वर्षीचा JNU मधला व्हिडिओ पण अभ्यासा, एवढंच मला तुम्हाला विनंती आहे माझी. कारण की तिथे हे बाहेर पळून गेलेले ठीक आहेत, याच्यानंतर जे झालेलं आहे ना ते तिथल्याच लोकांनी केलेलं आहे आणि ह्याच्यात हे सगळे उमर खालिद, कन्हैया कुमार, शेहला रशीद हे सगळे आहेत. तुम्ही याला डिनाय करू शकत नाही आणि कृपया तुम्ही असं करू नका. तुमच्या पक्षाची जी राहिलेली आहे ना थोडीशी विश्वासार्हता ती पण संपून जाईल. सुनील राठोडना काही मुद्दे पटलेले नव्हते. सुनील राठोड. या ठिकाणी मला एक नमूद करावं असं वाटतंय की म्हणजे कुठल्याही गोष्टीला तोडून मोडून किंवा काहीतरी वेगळ्या पद्धतीनं सांगण्याची जी भूमिका आहे ती ABP वाल्यांची आहेच आहे. त्या भूमिकेतून यदुनाथ जोशी या ठिकाणी सांगतायत. मला खरं तर या ठिकाणी नमूद करायचं की म्हणजे देशाला तोडणाऱ्या शक्ती, देशाला तोडू पाहणाऱ्या शक्ती, दहशतवादी, जे हे ज्या लोकांना दहशतवादी किंवा मग आणखीन काय काय विशेषणं जोडून जे लावतायत या ठिकाणी, तर मला वाटतं की मागच्या वर्षी JNU मध्ये जे काही एकूण सगळं प्रकरण त्या ठिकाणी घडलेलं आहे त्या प्रकरणामधला कन्हैया कुमार ज्याच्यावर दोषारोप या ठिकाणी दाखल करण्याच्या प्रक्रियेमध्ये होते, तर त्याला मला वाटतं त्याच्यावरच्या चार्जशीटमधून तो सुटलेला आहे. क्लीन चिट त्याला त्या ठिकाणी मिळालेली आहे. त्याच्यामुळे तुमचा मुद्दा या ठिकाणी एक मुद्दा या ठिकाणी क्लिअर होत आहे. दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हणताय देश तोडू पाहणाऱ्या शक्ती वगैरे, तर मी या ठिकाणी उमर खालिदवर चार्जशीटसाठी आम्ही आज आंदोलन केलेलं आहे. उमर खालिदवर चार्जशीटसाठी आंदोलन केलेलं आहे. 1980ला मणिपूर आणि आसाम मधल्या ज्या काही बोडो आणि ज्या काही वेगवेगळ्या अतिरेकी आणि फुटीरतावादी शक्ती आहेत त्या शक्तींच्या विरोधामध्ये लढता लढता AISF असतील, SFI असतील, डावे कार्यकर्ते त्या ठिकाणी बरेचसे त्या ठिकाणी कार्यकर्ते शहीद झालेत. त्याच्यामुळे तुम्ही जो या ठिकाणी नारा देताय अखंड राष्ट्र, एक राष्ट्र वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही लढलोय, ते तुम्ही लढलेलं नाहीत. मला या ठिकाणी आणखीन एक गोष्ट सांगायची की ज्या लोकांचा म्हणजे RSSचे एकही कोणी कार्यकर्ता किंवा मग कोणी माझी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढला असेल याची एकही लोकांचं तुम्हाला या ठिकाणी नाव सांगता येत नाही. अरे बंधुराज, सुनील कृपया थांबावे. सुनील कृपया थांबावे. असं नाहीये. एका अर्थाने काय आहे, तुमच्याकडे नाहीये मुद्दा. तुम्ही नेहमी येणार आणि ते कोणीतरी तुम्हाला तुमच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी सांगितलं असेल की जा त्यांच्या त्या स्वातंत्र्य विषयात काय यांनी काम केलं विचारायला, जा ते तिरंगा लावतात का ह्याच्यावर विचारायला, असं काहीतरी सांगितलं असेल. त्यामुळे तू ते बोलतोयस ते तू नको सांगू. माझं काय म्हणणं आहे, तुला काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे का हे सांगशील का तू? मला या ठिकाणी तुम्हाला काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे हे बोलशील का? कार्यकर्ता काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे हे बोलशील का? काम करत नाही. काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे हे बोलशील का? चालत असतो, त्याला त्याची घटना पटलेली असते आणि त्याच्यामुळे तो त्या ठिकाणी काम करत असतो. मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो, काश्मीर हा आम्हाला सर्वांना बुद्धी आहे आणि त्या बुद्धीचा आम्ही वापर या ठिकाणी करतो. काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे एवढं बोल फक्त. आपण चर्चा वेगळ्या मुद्द्यावरती घेऊन चाललेलो आहोत. मुद्दा हाच आहे की ज्या वेळेला आपण चर्चा ह्या मुलीविषयी करायला जातोय त्यावेळेला इतर सर्व विषय हे त्यामध्ये गुरफटलेले आहेत, ते आता पुढे यायला लागलेत. अविनाश धर्माधिकारी, यामध्ये हेच दिसतंय का की गुरमेहर कौरचा वापर करून हा फक्त राजकारण केलं जातं या ठिकाणी? कारण यामध्ये भाजपच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, काँग्रेसच्या आलेल्या आहेत, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. फक्त राजकारणासाठी तिचा वापर होता आणि आता आपच्या सुद्धा प्रतिक्रिया आलेल्या आहेत. ऍक्च्युली ती पाटी ती हातात घेऊन उभी राहिली आणि सोशल मीडियामध्ये आली, याचा अर्थ ती पण कोणाला वापर करू देत होती का? तिचे दृष्टिकोन काय आहेत? म्हणून मी चर्चा सुरू करताना म्हणालो की आपल्या हाताशी फार तर ती आधीची एक व्हिडिओ आणि तो तिचा असलेला फोटो. त्यामुळे आपलं भाष्य जोपर्यंत तिच्या वैयक्तिक जर चर्चा करायची असेल तर तिच्याविषयी, मग ते वाक्य निदान बालिश किंवा इमॅच्युअर, अप्रगल्भ आहे आणि वडिलांच्या कर्तव्य बजावताना आलेला मृत्यू आणि तोही देशाच्या शत्रूंची दहशतवाद, ह्याला एक प्रकारचा कमीपणा आणणार आहे. या पलीकडे मग तिचा कोणी वापर, आता त्याच्या भोवती गुंफलेले विषयच मुळी हा देश, त्याची एकात्मता,
आणि ह्या देशावर निष्ठा असणे एवढा साध्या मुद्द्यापाशी चालू असलेला. निमित्त रामजस मधल्या कार्यक्रमाचं घडलं. तो रामजस मधला कार्यक्रम 1 वर्षापूर्वी अफजल गुरुची पुण्यतिथी साजरी करायला निघाले त्यातून घडलं. त्यामुळे असा कुठं नुसता तिचा एकतर्फी वापर होतोय असं म्हणता येणार नाही, किंवा ती वापर करू देते का याचं सुद्धा मग तिला ओळखणाऱ्या कोणीतरी उत्तर दिलं पाहिजे. ठीक आहे, सुनील राठोडनं काही मुद्दा मांडायचा. सुनील राठोड. या ठिकाणी मला एक गोष्ट सांगायची आहे की अविनाश धर्माधिकारी हे चांगले अभ्यासक आहेत, विश्लेषक आहेत, परंतु त्यांनी या गोष्टीचा या ठिकाणी असा अन्वयार्थ काढू नये की तिची बुद्धी एकूणच खूप बालिश आहे किंवा इमॅच्युअर जे विधान त्या ठिकाणी म्हणतायत ते त्याला मी या ठिकाणी खंडित करतो. गुरमेहर कौर ही अतिशय प्रगल्भ वैचारिक मुलगी, या तिच्या एकूण ज्या व्हिडिओमध्ये ज्या काही स्लाइड्स तिने दाखवल्या आहेत त्या स्लाइड्सवरून ती एकूण खूप चांगली प्रगल्भ बुद्धी असलेली मुलगी आहे असं त्या ठिकाणी जाणवतं. तिचं जे म्हणणं आहे की 2 वर्षाची असताना 1999 मध्ये माझे वडील कारगिलच्या युद्धामध्ये शहीद झाले, त्याच्यानंतर माझी मुस्लिमांकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो कसा कसा बदलत गेला आणि एक मानवतावादाच्या दृष्टिकोनातून तो कशा पद्धतीने विचार करते, हा एक प्रगल्भ मानवतावादी दृष्टिकोन असणाऱ्या कार्यकर्तीचं एक लक्षण आहे. त्याच्यामुळे अविनाश धर्माधिकारी सर असं चुकूनही म्हणू नका की ती मुलगी एकदम इमॅच्युअर विधान करते, असं चुकूनही म्हणू नका. तुम्हाला जर असं म्हणायचं असेल की तिच्या वडिलांच्या एकूण मृत्यूचं तिच्या बोलण्यामुळे अपमान होतोय असं तुम्हाला वाटतंय का, हा माझा प्रश्न आहे. आणि तसं जर वाटत असेल तर तसं मुळीच नाहीये. खूपच विचार करून आणि विचारपूर्वक बोलणारी ती मुलगी आहे असं मला वाटतं. मी आपल्या चर्चेमध्ये 2-3दा म्हणालो वक्तव्य आणि हे बोलायला आपल्या हाताशी कार्यकर्त्याचं वक्तव्य आहे ज्याला राजकीय विश्लेषण आहे आणि तुमच्याकडून अशा पद्धतीची तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे, आपण अविनाश धर्माधिकारींना बोलू देऊया. एक तर मी चर्चेच्या सुरुवातीपासून म्हणलो की आपल्या हाताशी ते तिच्या हातात ते पाटी घेऊन असलेलं चित्र एवढंच आहे. तेवढ्यावरनं जायचं झालं तर विधानं काय होतात. मी फक्त पुन्हा आठवण करून देतो की इकडे गेल्या 2-3 दिवसात फेसबुकवरच मग असं एक चित्र आलं होतं की 70 लाख ज्यूंना हिटलरनी नाही मारलं, गॅसनी मारलं. या विधानाच्या हे जेवढं गंभीर तऱ्हेचं ठरतं तितकंच आहे की तुझे स्वतःचे वडील एक तर ते कारगिल युद्धात नाही दहशतवाद्यांशी लढताना मारले गेलेत. युद्ध वेगळी गोष्ट आहे, शिवाय तो दहशतवाद पाकिस्तानच जोपासना करतं. याचा स्पष्ट विरोध मानवतावादी सुद्धा भूमिकेतून आणि वसुदैव कुटुंबकमसाठी सुद्धा ज्यांचा धोका आहे त्यांचा विरोध होणं आवश्यक आहे. त्याऐवजी अप्रत्यक्षरित्या त्याला पांघरून घालणारे विधान असा त्याचा एक अर्थ होऊ शकतो, एवढंच मी म्हणालो. निष्कर्ष काढायला मग तिच्याही विषयीची आणि तिला जे कोणी ती कोणते विचार मानते त्यावरनं पुढचा निष्कर्ष ठरवायला लागेल. प्रीती मेनन, अगदी थोडक्यात, माझ्याकडे वेळ कमी आहे. मुझे लग रहा है कि जिनको हम यहाँ के हमारे पॉलिटिकल लीडर्स या बुद्धिजीवी मानते हैं वो बहुत कम इन्फॉर्मेशन पे अपनी डिसीजन बना रहे हैं. रिजू जी ने भी एक स्लाइड लेके बोल दिया कि ये लड़की की समझ ठीक नहीं है. अभी हमारे बुद्धिजीवी धर्माधिकारी जी ने भी बोल दिया एक स्लाइड देके कि ये लड़की इमेच्योर है. इस लड़की ने इतनी मैच्योरिटी दिखाई है कि इसने इतना बड़ा बलिदान देने के बाद भी इसने इतनी उदारता दिखाई है कि इसने लोगों को माफ करने की और लोगों को एक साथ लाने की कोशिश की है. लेकिन आज जो हमारी सरकार है और जो संघ परिवार के वेरियस फैक्शंस हैं और जो बुद्धिजीवी हैं, ये हमें तोड़ने की और हमें अलग अलग करने की भूमिका निभा रहे हैं और ये इमेच्योर और भारत के लिए बहुत ही हानिकारक है. हाँ, कश्मीर भारत का अटूट अंग है और अगर ये एबीवीपी और बीजेपी मानते हैं तो ये बताएं कि इन्होंने पीडीपी के साथ सरकार क्यों बनाई, इन्होंने उन लोगों के साथ क्यों सरकार बनाई जो हमेशा ही टेररिस्ट का समर्थन करते हैं, इन्होंने असम में उन लोगों को टिकट क्यों दिए जो टेररिस्ट थे जिन्होंने खून किए हैं. तो ये जो सरकार है ये अपॉर्चुनिस्ट सरकार है और ये अपनी सत्ता में आने के लिए किसी का भी गैर इस्तेमाल कर सकती है और प्रीती मेनन, आपण वेगळ्या विषयावर जाऊया नको. माझी वेळ संपत आलेली आहे. शेवटची कमेंट घ्यायची यदुनाथ देशपांडेंकडनं. नाही, खरं तर आता सुनीलनी जे सांगितलं, आदरणीय अविनाशजी धर्माधिकारी इथे बसलेले आहेत. मला ह्या विचारधारेची आणि यांच्यात काम करणाऱ्या लोकांची पद्धतच माझ्या लक्षात येत नाही काहीच. काय म्हणजे कसं काय सुनील राठोड तुम्ही असं एखाद्या व्यक्तीला बोलू शकता? ठीक आहे, तुम्ही तुमचं ते स्वतःचं मत मांडलं, नाही तर तुम्ही त्याच्यावरही उद्या कदाचित एक पोस्टर काढाल की यदुनाथने माझ्या फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनवर शंका आणली. ते राहू द्या. मला एवढंच विचारायचं आहे तुम्हाला, आणि मी मीडियाच्या सर्व प्रतिनिधींना पण ह्या माध्यमातून एक विनंती करू इच्छितो की
गुरमीत कौर यांना ज्या धमक्या आल्या, ज्यांना वाईट बोललं गेलं, हे मी पहिल्यांदा सांगितलं की याच्या विरोधात एबीव्हीपी आहे. जर यांना हे SFI वाला कार्यकर्ता इथे बसलेला आहे, ह्या मॅडम आदरणीय बसलेल्या आहेत इथे, यांना जर एवढं विद्यार्थी परिषद तोडते आहे, गुंडागर्दी करते, हे करते, एवढं वाटतंय, तर यांनी FIR का नाही केली? यांनी FIR ह्या गुरमीत कौरच्या विषयामध्ये FIR केली का नाही? हे जर अभाविपचे कार्यकर्ते आणि दुसरा एक विषय असा आहे, सुनील, तुला कारवाई करायची तुम्ही मागणी त्या ठिकाणी करणार आहात का? LGU कंप्लेंट दिली आहे. तू सुनील, तुला जे बोलायचं ते तू नंतर बोल, माझं संपूर्ण होऊ द्या आता. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये जर या सगळ्या गोष्टीमध्ये त्या उमर खालिदचं जर नाव बाजूला करण्याचं तुमचं षडयंत्र असेल, तर मी इथं ह्या एबीपी माझ्याच्या याच्यावरनं सांगतो की उमर खालिदनी स्वतः म्हणावं की काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे. मी दिल्लीमध्ये इथून मुंबईतनं दिल्लीला जाईल आणि त्याला हार घालील. ते तू म्हणणार नाही, तुम्ही पण म्हणणार नाही, हे मला माहिती आहे म्हणून मी तुला सांगतो. लक्षात आलेला आहे. मुद्दा असा आहे की आपण चर्चा सुरू केलेली होती की गुरमेहर कौरचं चुकलं काय. मात्र ही चर्चा फिरत फिरत ही इतक्या मुद्द्यांवर गेले. भारत तोडण्याचा विषय, उमर खालिद, अभाविप, SFI, विद्यार्थी संघटना, त्यांच्यातलं राजकारण, डावे उजवे सगळीकडून. मुद्दा असा आहे की गुरमेहर कौर पुढे आली आणि तिने सोशल मीडियावरती एक पोस्ट केलेली होती. त्याचा वापर, ती व्हायरल झाली पोस्ट, आणि त्याचा वापर प्रत्येक जणाने आपापल्या सोयीने करून घेतलेला होता. अर्थात गुरमेहर कौरची त्याच्यामध्ये चूक आहे का हे ज्याचं त्याचं वैयक्तिक मत असेल. मात्र यामध्ये गरम झालेल्या तव्यावरती अनेकांनी आपली पोळी भाजलेली आहे. थोडक्यात या विषयाचं राजकारण करायचं कोणीही सोडलेलं नाहीये. त्यामुळे गुरमेहर कौरचं चुकलं काय या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाला त्याच्या भाषेत नक्की मिळालेलं असेल. सर्वार्थाने त्याचं उत्तर मिळणं हे कदाचित अशक्य असेल. या चर्चेसाठी आपल्याला सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत राहा ABP माझा.